विकास मिशन तांत्रिक वेतन आमच्या हक्काचं, तांत्रिक वेतन आमच्या हक्काचं। नमस्कार, या ठिकाणी आम्ही भूमी अभिलेख कर्मचारी म्हणून भूमी अभिलेखसाठी तांत्रिक वेतन श्रेणी मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। 18 तारखेपासून आमचा या ठिकाणी संप चालू आहे। त्या संपामध्ये प्रथम आम्ही अर्जित रजा दिल्या होत्या सामूहिक, त्यानंतर सामूहिक मोर्चा आमचा एकत्रितरित्या आम्ही आमचं आयुक्तालय पुणे येथे आम्ही काढला होता। त्यानंतर आता 2 तारखेपासून या ठिकाणी आमचं बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे, काम बंद आंदोलन चालू आहे। मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, या शासनाकडे अर्ज विनंत्याच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आम्ही तांत्रिक वेतन श्रेणीसाठी विनंती केलेली आहे, परंतु या ठिकाणी आम्हाला त्यांनी कुठल्याही पद्धतीची दाद दिलेली नाही। माननीय महसूल मंत्री महोदयांनी मागच्या वेळी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आणि त्यानंतर 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला असं आश्वासन दिलेलं होतं आणि खात्री दिली होती की तुमचा तांत्रिक वेतन श्रेणीचा जो काही मुद्दा आहे, जी काही मागणी आहे ती आम्ही पूर्ण करू। पण ते 100 दिवसही संपले, 150 दिवसही संपले, दुसरेही 100 दिवस संपत आले, तरी कुठलाही आम्हाला दिलासा या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी आणि आमच्या प्रशासनाने आम्हाला दिलेला नाही। ही मागणी आमची आजची नाहीये, ही फार पूर्वीपासून आमची मागणी चालू आहे। आज तुम्ही पाहू शकता, आमच्यासारखे समकक्ष पद असणारे जे विभाग आहेत, त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, त्यानंतर तुमचा वन खाता असेल किंवा महानगरपालिका असेल, या सर्व खात्यामध्ये जे आमचे समकक्ष काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना तांत्रिक वेतन श्रेणी आहे। आम्हाला त्यांच्या एवढं किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिकचं काम टेक्निकली असूनही आम्हाला या ठिकाणी वेतन श्रेणी मात्र लिपिकाची आहे। हा अन्याय शासन आमच्यावरती का करतंय? एक तर या प्रश्नाचं उत्तरही शासन देत नाही आणि आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी देत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम 14 मध्ये सांगितलेलं आहे, समान काम समान वेतन। मग हे काय शासन घटनेच्या विरोधात चालणार आहे का? मग शासनाने आम्हाला असं दुजाभाव का दिलेला आहे? आमची तांत्रिक वेतन श्रेणीची मागणी योग्य नाही का? आमचं काम तांत्रिक नाही का? यासाठी त्यांनी काही निकष लावलेत का तांत्रिकसाठी? त्या निकषात आम्ही बसत नाही का? असे असंख्य प्रश्न आम्ही त्यांना विचारलेले आहेत। माझं शासनाला विनंती आहे, त्यांनी तपासणी करून पाहावी आम्ही खऱ्या अर्थानं तांत्रिक काम करतो का नाही ते। 15 प्रकरणं आम्ही दर महिन्याला करत असतो आणि निकाली काढतो। त्या उपर आम्हाला शनिवारी आणि रविवारी सनद फी वसुली तत्सम कामं लावली जातात, तेही आम्ही काम करतो। पण आम्हाला टेक्निकली आम्हाला कुठल्याही पद्धतीचं मानधन या ठिकाणी मिळत नाही, टीए बिल मिळत नाही। तुम्हाला मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, आमचे बरेच गावं हे 10 किलोमीटरच्या आत असतात, पण आपला नियम आहे 10 किलोमीटरच्या आत तुम्हाला टीए बिल मिळणार नाही। मला तुम्हाला सांगायचं, आम्ही पदर खर्चाने हे सर्व काम करत असतो। नोटीस काढणे असेल, खर्च असेल, प्रवास खर्च असेल, या बाबतीत आम्हाला शासनाला वेळोवेळी मागूनही कुठल्याही पद्धतीचं टीए बिल पगारात समाविष्ट केलेलं नाही आणि कुठलाही दिलासा दिलेला नाही। हा सर्व एकत्रित आक्रोश या संपाच्या माध्यमातून आणि या सर्व भावनेचा उद्रेक या संपाच्या माध्यमातून भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या आणि माझ्या बंधू भगिनींच्या या भावना या संपाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त होत आहेत। या पुढची भूमिका काय असेल हे तर मला आता सांगता येणार नाही, कारण मी संपात सहभागी झालेला एक सहकारी आहे। पुढची भूमिका काय असेल हे माझे अधिकारी किंवा कृती समितीचे पदाधिकारी ठरवतील, त्या दिशेनं आम्ही या ठिकाणी पुढे वाटचाल करणार आहोत। पण एक मात्र या ठिकाणी तुम्हाला मी निश्चित सांगतो, आता कुठल्याही पद्धतीची माघार नाही। एक तर GR द्या, तेव्हाच आम्ही या ठिकाणी संपातून माघारी जाऊ।